यंदा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये पाडू यंत्राचा वापर केला जाणार। ईव्हीएमचा डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार। उमेदवारांना लेखी निकाल त्वरित मिळणार। पाडू यंत्राबाबत आम्हाला सांगावंसं देखील वाटलं नाही का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही पाडू यंत्राबाबत तीव्र आक्षेप। पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही। मतमोजणीच्या वेळेला अडचण आली तरच पाडूचा वापर होणार। विरोधकांच्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ठाकरे सेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार। भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाचा अजब न्याय। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जाणार नाही। नियमावलीमुळे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदानापासून वंचित राहणार। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवी चरणी। तर ठाकरे बंधूंना मुंबादेवीची आताच का आठवण आली? महायुतीच्या नेत्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। अविनाश जाधवांची बिनविरोध निवडणुकीच्या विरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली। अविनाश जाधवांच्या खटल्यावरून ॲडव्होकेट असीम सरोदेंना दंड। पुणे पालिका निवडणुकीमध्ये कात्रजमधल्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप। ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरेंचा आरोप। सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,46,000 तर चांदी प्रति किलो 2,90,000। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।